हे सॉफ्टवेअर आणि टॅब तुम्हाला मदत करणार आहे. लाभार्थ्यांना या योजनांच्या मध्ये सामावून आणि घेणं आणि त्याचा पाठपुरावा करणं याबद्दल देखील तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातनं मदत होणार आहे. आणि शासकीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करून त्याच्या नोंदी फार महत्वाच्या असतात. त्या नोंदी देखील त्याच्यात राहणार आहेत आणि त्याच्यामुळं एकंदरीतच जो उद्देश केंद्र सरकारने राज्य सरकारने आमच्या सगळ्या टीमने डोळ्यासमोर ठेवलेला आहे समाजातल्या या घटकाला मदत करण्याचा, तो त्याच्यातनं निश्चितपणे आपण त्याच्यात यशस्वी होणार आहे. ह्याला मात्र नाव देत असताना मात्र प्रकल्पाच्या माध्यमातून या समस्या आपल्याला सोडून आशा स्वयंसेविकेच्या कामकाजाचं डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी आणि त्यांची प्रक्रिया ही अतिशय सुलभ प्रकारे करण्याच्या करता ह्या तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातोय. आणि ANC, PNC, बालसंगोपन आणि आशा डायरीसाठी मॉडेल तयार त्या ठिकाणी केलं गेलंय आणि गावच्या आरोग्य प्रोफाईलचे मॅन्युअल दस्तऐवजीकरण डिजिटल स्वरूपात रूपांतरित केलं जात आहे. आणि अशा उत्कृष्ट एक्सलन्स सेंटरच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे देखील ते राबवतात. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आतापर्यंत 12.5 कोटीपेक्षा जास्त निधी हा या सॉफ्टवेअर विकासाच्या करता गुंतवण्यात आलेला आहे. काही कमी रक्कम नाहीये. आणि आज 1 कोटी रुपये किमतीची उपकरणं जसं टॅबलेट्स असतील आशा स्वयंसेवकांना वितरित केलं जात आहे. ही साधनं लाभार्थ्यांचा डेटा नोंदणी काळजी वितरणाचा मागोवा घेण्यासाठी आणि मात्र ॲप वापरून कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ह्या फार उपयुक्त ठरणार आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की नेहमीच सरकार किंवा काही NGOs काही महत्वाच्या संस्था पुढे येतात आणि ह्या चांगल्या गोष्टी चांगले सॉफ्टवेअर हे डेव्हलप करतात आणि त्याच्यातून तुम्हाला किंवा कुठल्याही घटकाला कशी मदत करता येईल हा उपक्रम आरोग्य सेवेतील एक मोठा बदल घडवून आणू शकतो आणि संपूर्ण राज्याच्यासाठी समुदाय आरोग्य व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी एक नवा मापदंड याच्यातून निर्माण करू आपण शकतो. यामुळं या कामाच्या करता मी सध्या आज तर फार गडबडीत आहे. काल आमचा मंत्रिमंडळाचा राहिलेला विस्तार होणार होता परंतु काल काही कारणाने न होता तो आज दुपारी 4 वाजता नागपूरला आहे. आणि म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं संतोष भोसलेंना किंवा सकाळी 9 वाजता तुम्ही जर कार्यक्रम घेतला तर मी 9 ते 10 कार्यक्रम करून मला नागपूरला जाता येईल. आणि तुम्हाला माझ्या कदाचित आज रविवारचा दिवस आहे तुम्हालाही वाटलं असेल रविवारी कशाला एक तर सुट्टी असती एक दिवस आणि त्याच्यातही बोलवतात परंतु हे तुमच्या फायद्याचं आहे म्हणून आम्ही बोलवलेलं आहे. आणि तुमचा कार्यक्रम तसा 9 वाजता आहे. त्याच्या आधी 8 वाजता मी एक कार्यक्रम केलाय आणि त्याच्या आधी 5:30 वाजता एक कार्यक्रम केलाय पहाटे. त्याच्यावर तुम्ही तसं माझ्या हिशोबात दुपारचा कार्यक्रम आहे हा. त्याच्यामुळं तुम्ही एवढं काही मनाला लावून घेऊ नका. याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु नेहमीच अर्थमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथराव शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्रजी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आम्ही समाजातल्या ह्या सगळ्या घटकाला कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी अनेकांना एक समाधानी करण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यातनं खूप काही तुमचं समाधान झाला माझा दावा अजिबात नाही. पण तरी त्यातल्या त्यात काही ना काही जे काही आपलं राज्य सरकारचं बजेट आहे एकंदरीत राज्य सरकारवर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत इतर पण तुमच्यासारखे जबाबदारी पार पाडणाऱ्यांना पण फार तुटपुंज्या कुठल्या गोष्टी न देता एक थोडं का होईना त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहावं अशा पद्धतीनं हे खूप काही दिलंय अशातला भाग नाही. परंतु पुढेही आपण देत राहू कारण पुढे आता 5 वर्षाच्या करता आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला लाडक्या भावांना बसवलेलं आहे. त्याच्यामुळं आणि विसरणार नाही. आता लाडका शब्द देखील महाराष्ट्रामध्ये मला परवा पंतप्रधान पण म्हणत होते की एवढा एकतर्फी विजय कसा झाला. म्हणलं ते सगळ्या लाडक्या बहिणींची किमया आहे. लाडक्या बहिणींनी काही नवऱ्याचंही ऐकलं नाही कुणाचंच ऐकलं नाही. ते नवरा सांगत होता इथं असं कर पण लाडक्या बहिणीने जाऊन बटणं आमचीच दाबली. त्याच्यामुळे आम्ही 8व्यांदा निवडून आलो. गमतीचा भाग जाऊ द्या. पण एकंदरीतच हा जो काही मोफत टॅबचा वितरणाचा कार्यक्रम आणि
महिला बचत गटांना बँक कर्ज मंजुरीचे धनादेशाचं वाटप इथं होतंय. मी तुमचा देखील बारामती तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मनापासून स्वागत करतो. माझा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तसा बारामतीतला आजचा हा पहिलाच असा कार्यक्रम आहे आणि या उपक्रमासाठी ज्यांनी आमच्या डॉक्टर संतोष भोसले असतील, इतर सहकारी असतील, यांनी मदत केली ते राष्ट्रीय आरोग्य अभियानात सहभागी अधिकारी, आमचे कर्मचारी, आय केअर आणि केप जेमिनी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी यांचंही मी मनापासून स्वागत पण करतो, आभार पण मानतो, त्यांना धन्यवाद पण त्या ठिकाणी देतो. कारण या उपक्रमाच्या करता 1 कोटीचा निधी त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचं मी विशेष आभार मानतो. आणि उमेद अंतर्गत महिला बचत गटांना बँक कर्ज मंजुरीच्या धनादेशाचं वाटप देखील तिथं होत असताना या महिला बचत गटाच्या पण प्रतिनिधींचं मी अभिनंदन करतो. यामुळे हे जे धनादेश आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामधनं आपल्या बचत गटाची आर्थिक क्षमता वाढण्याच्या करता तुम्हाला मदत झाल्याशिवाय राहणार नाही. उद्योग, व्यवसाय, व्यापारासाठी देखील अधिक निधी उपलब्ध होईल आणि त्यातून आम्हाला महिलांना आर्थिक आणि सामाजिक विकासाला त्यांची गती द्यायची, आर्थिक तर सक्षम करायचंय, परंतु त्याचबरोबर त्यांच्यातून सामाजिक विकास पण कसा साधता येईल, त्यालाही कशी गती देता येईल, हाही त्याच्या मागचा आमचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील एक बळ देण्याचा आणि या रकमेचा हातभार हा त्याच्यातून लागणार आहे. आणि आपल्या सर्वांना आपल्या आर्थिक प्रगतीसाठी मी या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या आशा स्वयंसेविका आणि ग्रामीण आरोग्य ह्या सेवेचा तसं बघितलं तर कणा आहे आणि ग्रामीण भागात गावोगावी घरोघरी जाऊन आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचं काम या आमच्या समोर बसणाऱ्या माझ्या सगळ्या भगिनी करत असतात. हे काम करत असताना ग्रामीण रुग्णांच्या आरोग्य नोंदणी डिजिटल स्वरूपात ठेवणं वगैरे, तात्काळ त्यांना सेवा देणं, अशा या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. मला याबद्दल खात्री आहे की हे आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या जे आम्ही आता टॅबलेट देणार आहे, टॅब देणार आहे, त्याच्यामध्ये पॉइंट ऑफ केअर उपकरणाच्या नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शक्य होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता राज्यात आज मितीस 75,000वर आशा स्वयंसेविका आणि 3,500हून अधिक गटप्रवर्तक आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णसेवेची महत्वाची भूमिका तुम्ही बजावताय आणि अशा स्वयंसेविका आर्थिक सामाजिक ताकद देण्याचं काम हे आमचं सरकार सातत्याने त्या ठिकाणी करतंय. आपल्या बारामतीतच गेल्या फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी आशा स्वयंसेविकांना ई-स्कूटरचं वाटप आपण त्या ठिकाणी केलेलं होतं. राज्यातील अशा स्वयंसेविका ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर तात्काळ 10 लाखाची मदत, तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर 5 लाखाची मदत निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि दरवर्षी अंदाजे 1,05 लाख रुपयाचा निधी ह्याच्याकरता आम्ही राखून ठेवण्याचं ठरवलेलं आहे. अशा खूप काही गोष्टी जसं जसं आम्ही काम करतोय, काम बघतोय, किंवा काही NGO सांगतायत, काही आमचे अधिकारी सांगतात, काही आमचे लोकप्रतिनिधी सांगतात की ह्याच्यात हे केलं तर अधिक ते उपयुक्त ठरणार आहे, त्याच्यामध्ये मदतीचं ठरणार आहे. ह्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माझ्या बारामतीतल्या नागरिकांचं, मतदारांचं, तरुणांचं, माता भगिनींचं, युवक मित्रांचं, पत्रकारांचं, विशेष करून आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, आपल्या सगळ्यांचंच मनापासून आभार मानायचे. मी खरा काल आभाराचा सभेच्या निमित्तानं येणार होतो, परंतु पहिला मंत्रिमंडळाचा कार्यक्रम काल होता, आता तो अचानक आज ठरलेला आहे. पण 22 तारखेला तरी मी येणार आहे आभार मानण्याच्या करता. पण तुम्ही सगळ्यांचेच मला तुमचे मनापासून आभार मानायचे, कारण या निवडणुकीमध्ये बारामतीतल्या प्रत्येकाने माझ्यासाठी काम केलं. तुम्ही सर्वजण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिलात, त्याबद्दल मी सर्वांच्या समोर नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो. आणि आपण सर्वांनी मिळून, मतदारांनी मिळून माझ्यावर जो काही विश्वास टाकलेला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी नेहमीच कष्ट घेत आलेलो आहे, नेहमीच सकाळी लवकर उठून कामाला लागलेलो आहे. मी जीवाचं रान करीन, त्याच्यामध्ये
माझ्या मनात पण खूप काही कल्पना आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांच्याही मनामध्ये काही कल्पना आहे. आता मी दिल्लीला गेलेलो होतो त्यावेळेस मी पंतप्रधान, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, उपराष्ट्रपती आणि पवार साहेब या सगळ्यांनाच मी भेटलो आणि त्यांच्याशी पण काही वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी चर्चा केली. मलाही मनापासून वाटतं की हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये सर्व राज्यांच्या मध्ये विकासामध्ये, कामामध्ये, सर्वसामान्यांना मदत करण्यामध्ये, जातीय सलोखा ठेवण्यामध्ये, समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन पुढे जाण्यामध्ये हे पहिल्या क्रमांकाचं राज्य राहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं नियोजन. आता हे सरकार स्थिर आहे. मागे तरी सरकार आज जाईल का उद्या जाईल, आता ही आमदार फुटतील ते आमदार फुटतील. आता 237 आहेत, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. 5 वर्ष आम्ही आणि तुम्ही आपण एकमेकाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता चांगल्यातले चांगले रिझल्ट ओरिएंटल काम हे करून दाखवायचं. माझ्या अधिकाऱ्यांना पण आव्हान आहे. परवा पण सचिवांची मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हीच अपेक्षा केलेली होती आणि त्याच वेळेस डॉक्टर संतोष भोसलेंच्या सारखे जे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काम करतात अशांची मदत, जिथं गरज पडेल तिथं केंद्राची मदत, गरज पडेल तिथं राज्य सरकारची मदत, जिल्हा परिषदेची मदत आणि गरज पडेल तिथं अशा NGOज CSR मधनं ह्याची मदत, असं करत करत आपण सगळेजण पुढे जाऊया अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.